त्याचसोबत अंतिम अहवालाचा प्रकार जो काही फायनल रिपोर्ट दाखल केलेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे याबाबत सुद्धा त्याच्यात माहिती दिली असते. म्हणजेच की चार्जशीट आहे का, ए समरी आहे, बी समरी आहे, सी समरी आहे, का कोणत्या प्रकारची समरी आहे किंवा कोणत्या प्रकारचा रिपोर्ट आहे याबाबतची थोडक्यात माहिती दिलेली असते. तसेच मित्रांनो, दोषारोप पत्रामध्ये सदरचे दोषारोप पत्र हे मूळ दोषारोप पत्र आपण ठेवत आहोत का पुरवणी दोषारोप पत्र ठेवत आहोत याबाबतची सुद्धा, का तात्पुरते दोषारोप पत्र ठेवतात याबाबतची सुद्धा माहिती त्यामध्ये दिलेली असते. त्याचसोबत मित्रांनो, सदर दोषारोप पत्रामध्ये तपास अधिकाऱ्याचे नाव व त्याचे पदनाम सुद्धा त्यात नमूद केलेले असते. म्हणजे की तपास कोण केलेला आहे व कोणत्या दर्जाचा तो अधिकारी आहे, पोलीस तपासिक अंमलदार आहे का पोलीस तपासिक अधिकारी आहे याबाबतची माहिती दिलेली असते. त्यानंतर मित्रांनो, सदर FIR नोंद करणारी म्हणजेच की तक्रार देणारी जी कोणी फिर्यादी असेल किंवा जो कोणी फिर्यादी असेल त्या फिर्यादीचे नाव व त्याचा संपूर्ण पत्ता हा दोषारोप पत्रामध्ये नमूद केलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, आरोपींचा तपशील दोषारोप पत्रामध्ये दिलेला असतो. म्हणजे की आरोपी हे किती आहेत, एकापेक्षा जास्त असतील तर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा तपशील, त्यांचं वय, त्यांचा पत्ता, त्याचसोबत त्यांना कधी अटक केली, त्यांना कधी जामिनावरती सोडलं किंवा त्यांना कधी जेलमध्ये पाठवलं किंवा त्यांचे जामीनदार कोण आहेत याबाबतची एक माहिती त्यामध्ये दिलेली असते. तसेच मित्रांनो, दोषारोप पत्रामध्ये आरोपीचा एक स्वतंत्र फॉर्म जोडलेला असतो की फॉर्म ई म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये आरोपीची वैयक्तिक माहिती दिलेली असते. दोषारोप पत्रामध्ये